एक सॉन्ग आता झालंय अर्ध, म्हणजे इकडे रोशनदा बसलाय मस्त विश्वास गावठीवाला. आणि गाडीवर जे सामान बघितलं ना तर वन साइडेड बॅगा भरलेल्या आहेत. इकडे एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, हिचे पाठीवर 70,000 टांगलं. तर हॅलो, वेलकम, नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नयन कांबळे स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्या मागे बघू शकता आज पाचमाडच्या मंदिरात आलेलं आहे. पण ह्याच्या आधीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आज आपण एक नवीन कामासाठी चाललेलो आहेत आणि एक काहीतरी वेगळं करण्यासाठी चाललो आहेत. तर त्याच्या आधी आपल्याला मंदिर लागतं आहे, त्या डायरेक्शनमध्ये जाता आता. तर म्हटलं विचार केला की चला एक बापांचं मस्त असं आशीर्वाद घेऊया, चांगलं दर्शन घेऊया आणि त्या कामाची सुरुवात करूया, जेणेकरून आपलं जे काम आहे ना ते एकदम सुरळीतपणे आणि व्यवस्थितपणे होईल. त्यासाठी आज पाचमाडच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि मी पहिले पण हा ब्लॉग टाकलेला होता, जवळजवळ आता वर्ष झालं त्याच्यानंतर आलो आहे. आणि भरपूर सारे चेंजेस वगैरे झालेले आहेत आणि आपल्याकडे पण चेंजेस झालेले आहेत, कारण आता आपण घेतला आहे ड्रोन. तर ड्रोन वगैरे तर आपण इथे उडवणारच आहेत, पण त्याच्या आधी मंदिरामध्ये काय काय ते दाखवतो. जास्त डीपमध्ये नाही दाखवणार, कारण इथून परत पुढे पण जायचं आहे रेकॉर्डिंग करायला, तर तिथं पण काम आहे. तर ते काम काय आहे ते तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळातच. आणि चला पहिले मंदिरात जाऊ. आणि हां, माझ्यासोबत सदैव सोबत असणारे माणसं आहेत, म्हणजे कुठेही जायचं असलं ना तर ह्यांचं पहिलं काम असते. तर आमच्या आधी पहिले हेच असतात गाडीवर बसलेले, नंतर मग उतरवून आणि परत मला बसावं लागते. तर चला आता जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. हिची जाम इच्छा होती तर तिला पण घेऊन आलो आहे, मग दाखवतो तुम्हाला पुढचं. आणि गाडीवर जे सामान बघितलं ना तर वन साइडेड बॅगा भरलेल्या आहेत. इकडे एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, आणि ते दाखवतो तुझ्याकडे कोणती बॅग आहे. हिचे पाठीवर 70,000 टांगलं, ते ड्रोनची बॅग आहे त्याच्यामुळं. बाकी इथं गाडी बिडी इथं आहे. तर चला दर्शन घेऊया आणि मग पुढचं काय ते बघूया. सर्वात पहिले ते हे बूटं काढावे लागतील, कारण इथे एक चपलं वगैरे काढलेले आहेत. आणि मग नंतर बाकी का विषय पुढचा पुढे, नंतर दर्शन घेऊन नंतर ड्रोन फ्लाय करू. कारण ड्रोन पण आणला आहे तेव्हापासून खतरनाक गजब यार. ड्रोन आणला आहे तेव्हापासून पण देवाचे वगैरे आशीर्वाद नाही घेतला आहे. तर जे सगळं होतं ते कुठे ना कुठे देवाला साक्षी ठेवून आपण करत असतो, आणि त्यासाठी कधी ना कधी देवाच्या पाया पडावंच लागते. कितीही केलं तरी, तुम्ही कितीही नास्तिक असले तरी थोडासा देवावर विश्वास असला पाहिजे, जेणेकरून आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते. कर्म आपल्यालाच करायचे आहेत, पण शेवटी एक मनामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे की हां देवाचा आशीर्वाद आहे. ठीक आहे, तर चला बुटं काढू आणि निघूया. तिकडे कसा लिहून द्यायची गरज नाही पडत, फक्त तोंडात सांगायला. बरोबर. आता ही पण काहीतरी मागेल, पाहू काय मागत हवी. तर मित्रांनो, बापांच्या आशीर्वादाने ह्या वस्तू ज्या आज घेऊ शकतोय ते फक्त बापांच्या आशीर्वादाने, आणि देवावरती विश्वास आपला आहे आणि राहील. तर त्यासाठी आता थोडंसं घेतलं आहे तेव्हापासून असंच उडवतो आहे ना. देवाच्या समोर ठेवलं ना, कधी घरी पण कुलदैवतांच्या समोर पण नाही केलं आहे काही. तर आता म्हटलं बापांच्या समोर थोडा वेळ ठेवू आणि नंतर मग पुढे जे पण काम असेल ते ह्याच्या बापांच्या आशीर्वादानेच होऊन जाईल. बापांच्या आशीर्वादाने आज आपण जे पण थोडं काही ना काही करतोय रोज, तर त्याच्यासाठी एक मनाचा विश्वास आणि त्यांच्या पायासमोर त्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या चरणासमोर ठेवून, आणि बापांना पुढच्या माझ्या वाटचालीसाठी चांगला आशीर्वाद मला द्यावा. ओके बॉईज अँड ग्रिल्स, घेऊया आता आपण थोडासा शूट. आणि मग ओ माय गॉड, चष्मा मॅडम तुझा आहे का? तर ठेव ना की कट रे निसता काय काय घ्यायचं, कट करू काय कसं येऊन माझ्या तहाच ऑर्डर आहे, निसते नाही हिंडवायच्या, त्याला पिना मारायच्या. येऊन चांगली करून बॉचीला असा दाबी नाका भरीन, गळे लाखा गोल 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 गुंडाळीन. जास्त बोलतोस तर मी जास्त टिकला बोलतो. पुसायला जा अजून लावू, जा अजून आण लावून. तुझा मोबाईल द्या, तुझा मोबाईल कनेक्ट करतो.
तर फायनली काही सस्पेन्स खतम करते हैं आणि मी आता कुठे चाललो आहे ते सांगतो. इथून थेट चाललो आहे मी रेकॉर्डिंग स्टुडिओला, कारण लवकरच आपलं सॉन्ग येत आहे आणि आलंही असेल कदाचित किंवा टीजर वगैरे आला असेल. मी जोपर्यंत हा ब्लॉग अपलोड करेन तोपर्यंत टीजर येईल किंवा सॉन्ग येईल, तर तोपर्यंत मी अपलोड नाही करणार ब्लॉग. तर टीजर आणि सॉन्ग आल्यावरतीच मी हा ब्लॉग अपलोड करणार. तर हां, बघितलं नसेल तर चॅनलवरती आहे आणि चॅनलचं नाव आहे गावठी चाळा. ह्या चॅनलवरती जाऊन आणि तुम्ही बघू शकता सॉन्ग. तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि चला फटाफट निघूया तिकडे रेकॉर्डिंग स्टुडिओला. जे आलेले आहेत आपले सिंगर जे होते ना ते आलेले आहेत आणि कोणते सिंगर्स आहेत ते पण दाखवतो तुम्हाला, ठीक आहे, आणि स्टुडिओ पण दाखवतो. बेसिकली हा पहिलाच माझा सॉन्ग आहे आणि पहिल्यांदाच मी रेकॉर्डिंग करतो आहे आणि पहिल्यांदाच सॉन्गच्या क्षेत्रामध्ये, गाण्यांच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच उतरतो आहे. तर आशा करतो तुम्ही सर्वजण चांगले प्रेम द्याल आणि सर्व चांगलंच होईल आणि चांगलं काम होईल आणि चांगलं यशसुद्धा भेटेल. तर चला जाऊया स्टुडिओला. तुझ्यासाठी पुरी मी तर काय पण करीन, दारू तडी तंबाख इडी उद्या सोडीन, सगळंच सोडीन पुरी सगळंच सोडीन. बट बट आंबोशा चकनागी जोस, रात्रीची कुमारीवर पियाई जोस, सडेल नाही तारे ग बटली की जोस, करून मला तू थोडी जोस. तर गाईज रेकॉर्डिंग चालू आहे आमचं आणि एक सॉन्ग आता झालं आहे अर्ध. म्हणजे इकडं रसूनदा बसला आहे, मस्तपैकी रेकॉर्ड केलं आहे. आता ताई गेलात, बाकी इकडं आपले DJ मास्टर जे आहेतच बसलेले. दोन वेळा या तोंडाचा तर वास घेवाय नाही आणि तुझ्यावर विश्वास ठेवाय नाही. जास्तच क्लिअर झालं का? विश्वास गावठीवाला. तर गाईज लाईनअप लावतो आहे आता. रेकॉर्डिंग झाले सगळं, शूट वगैरे, डायलॉग बिलॉग सगळे ॲड झालेत आणि आता लाईनअप करतो आहे. तर मी तर कधीपासून उभाच होतो, आता बसलो आहे जरा. कसं स्वतःचं काम असलं ना तर मनापासून थकवा बिकवा आठवत नाही. सगळं कंटिन्युअसली म्हणजे सगळं एवढं लांबून ट्रॅव्हल करून आलं तरी असं वाटत नाही की उभा आहे तर थकलो आहे असं, कारण मनापासून करतो आहे ना काम, त्याच्यामुळं व्हिडिओ चालला पाहिजे, आपलं गाणं चाललं पाहिजे, बाकी काय नाही.